कुरकुरीत चमचमीत चणा डाळ, थोडे तांदूळ भिजत घालून मालवणी मसाल्यात वाटलेल्या मसाल्यामध्ये तयार केलेली अळूवडी. गावाकडनं मोठी मोठी पानं मालवणातनं मिळाली आहेत. मोठी आहेत पानं, डेट आहेत मोठे मोठे. स्वच्छ धुवून घेतले आहेत. तर नंतर त्याचा आपण कापून मसाला त्याला लावणार आहोत. पानं कापून, मोठी असल्यामुळे ती लावायला थोडंसं कठीण जाणार. तर वाटण बघूया. जे बॅटर आपल्याला लावायचं आहे, साधारण 5-6 हिरव्या मिरच्या, 2 लवंगी मिरच्या घेतल्यात तिखटचा एक चटका येण्यासाठी, 1 की 1.5 इंच आलं, 2 कांदे लसूण, 2 लवंगा, 3-4 काळी मिरी आणि प्रत्येकी अर्धा चमचा बडीशेप, धने, जिरं आणि पाव चमचा ओवा. चिंच थोडी, गूळ चिंच भिजत घातली आहे. चण्याची डाळ, 1 कप चण्याची डाळ आणि त्याच्यात 2 चमचे तांदूळ स्वच्छ धुवून भिजत घातलं आहे. छान 1-1.5 तासात ते भिजतं आणि मिक्सरला ते मऊ आपण वाटून घेणार आहे. चण्याची डाळ छान अशी भिजली आहे बघा, मस्त मऊ वाटायची आहे. मऊ म्हणजे खूप मऊ पण नाही, थोडी रवाळ ठेवायची, म्हणजे भजी अळवडी मस्त कुरकुरीत होते त्याच्यामुळे. आणि थोडे 2 चमचे तांदूळ घातले आणि चिंच आणि गुळाचं पाणी जे भिजत घातलं ना, तेच घालून मी ती छान अशी वाटून घेणार आहे. ॲडिशनल पाणी वेगळं काही घालायची गरज नाही. हिंग पाव चमचा, हिंग अर्धा चमचा आणि त्याच्यामध्ये हळद पाव चमचा मी मिक्स करताना घालणार आहे. मीठ चवीनुसार घेतलं आहे. डाळ पहिली भुरभुरवून घ्यायची मिक्सरमध्ये. त्याच्यानंतर बाकीचे मसाले सगळे त्याच्यात घालून छानपैकी ते वाटण आपलं जे कोट करायचं आहे, बेसन चण्याचं वाटण, ते रेडी करायचं आहे. आता खसखस राहिला होता, थोडासा विसरली होती घालायला, तो नंतर मी अर्धा चमचा ॲड केला. खसखसीने ना त्याला चव छान येते. हळद आणि हिंग बस, आणि मिक्सरला ते छान असं वाटून घेऊया. बॅटर आपलं रेडी झालं आहे. चव घेऊन बघा, मीठ किंवा आंबट कमी असेल, गूळ, तर त्याच्यामध्ये वरनं तुम्ही ॲड करा. मिक्सर धुवून मी थोडं पाणी ॲड केलं, म्हणून मी सुरुवातीला थोडं कमीच पाणी घातलं होतं. नंतर मग घालून तुम्हाला घट्ट पातळ करता येतं. थोडंसं पातळच ठेवा, म्हणजे ते छान असं कोट करता येतं इझिली पानांना. तीळ सफेद 1-2 चमचे घातलेत मी. दाताखाली आल्यावर ना मस्त लागतात. तुम्ही फोडणीतही नंतर घालून त्याच्यावर हे करू शकता. आता हे छान असं जरासं फेटून घ्या, एकजीव करून घ्या आणि नंतर आपण पानाला ते लावायचं. तर मोठी पाण्यात मधला डेट जाड आहे, तो मधला डेट आहे ना मी काढून टाकला आणि पानंच घेतली आहेत. लाटणीने छान लाटून घ्यायची, म्हणजे गुंडाळी करताना त्रास होत नाही. डेट मोठे असतील ना तर पानांची गुंडाळी करताना अळूवडी फाटू शकते, थोडा त्रास होतो. म्हणून ते डेट सगळे मोठे मोठे काढून पानं लाटणीने छान लाटायची. ते मधले जे डेट आहेत ते लाटणीने चेपून टाकायचे. पानं खूप मोठी होती, त्यामुळे मी एका पानाचे 4-4 तुकडे केलेत आणि 2 अळूवडीचे गुंडे बनवले. छोटी पानं एक 3-4 होती. आता त्याला छान मध्ये मी कापून घेते आणि मग व्यवस्थित ती लाईनीत लावून त्याला बॅटर लावून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला गोल गुंडा छानपैकी करता येईल. आणि थोडा ओला पाण्याचा हात लावायचा पानाला बॅटर लावताना, म्हणजे ते स्प्रेड छानपैकी होतं. तुम्ही त्याच्यात थोडंसं कोकमाचं आगळ पाण्यात घालून तो पण लावू शकता. पण ही गावची चांगली जून पानं आहेत, जराही त्याला खाज किंवा असं नाही आहे, त्यामुळे मी काय कोकमाचं ऑलरेडी चिंच वापरली आहे बॅटरमध्ये आणि आंबट थोडं कमी लागलं म्हणून 1 चमचा कोकमाचा आगळ पण वापरला आहे.
पानं एकावर एक लावून आकारात छानपैकी बॅटर लावून त्याचे आपण 2 गुंडे बनवून घेणार आहे आणि नंतर त्याला मीडियम टू हाय गॅसवर 15 मिनटं स्टीम करून घ्यायचं. गुंडाळी करताना ना घट्ट गुंडाळी करायची आहे, सैलमध्ये ठेवायची नाही, नाहीतर मग नंतर वड्या पाडताना त्या कुस्करतात. दोन गुंडे तयार झालेत. चाळणीला तेल लावून घ्यायचं आणि 15 मिनटं आपण ते वाफवून घेणार आहोत. वर वजन ठेवायचं आहे, वाफ जाऊ नये म्हणून. परफेक्ट वाफवून झालेत. 15 मिनटांनी गॅस बंद केल्यानंतर गरम गरम नाही काढायचे आहेत ते. परत 15 मिनटं किंवा अर्धा तास वेळ असेल तर ते झाकून ठेवा. वेळ नसेल तर फ्रीजमध्ये एक 15 मिनटं त्याला सेट होण्यासाठी ठेवा. म्हणजे त्याच्या वड्या पाडताना त्या कुस्करत नाही, त्रास होत नाही आणि मस्त हव्या तशा पातळ वड्या तुम्ही पाडू शकता. आता आपण थोड्या वड्या मी कापून मीडियम टू हाय गॅसवर कुरकुरीत दोन्ही बाजूने फ्राय करणार आहे. गार्निशिंगवरून तीळ आणि कोथिंबीर आणि नुसते खा. ह्याच्यावर फोडणी देऊन पण तुम्ही खाऊ शकता. बाहेर विकत फोडणीवाले मिळतात. वरनं राई, जिरं, तिळाची, हिंगाची फोडणी देतात. वरून कोथिंबीर, ओलं खोबरं. तशी पण छान लागते, अप्रतिम लागते. आणि हा टिपिकल मालवणी लोक तव्यात शॅलो फ्राय कुरकुरीत करून खातात आणि ती राईसबरोबर, दाल राईसबरोबर, चपातीबरोबर तुम्ही किंवा नुसती सॉसमध्ये, चटणीमध्ये बुडवून तुम्ही खाऊ शकता. चमचमीत कुरकुरीत अळूवडी.